नमस्कार, मी शामराव मोकाशी. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐकाने एकमेकाला शेअर करा की मुंबईतले रिक्षा आणि टॅक्सी चालक जाग्याच्या अभावी ते नालासोपारा, वसई विरार, कल्याण, कर्जत, खोपोली अथवा महाराष्ट्रभर आपल्या गावीसुद्धा राहण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांच्या रिक्षाचे पत्ते आणि रिक्षा ह्या मुंबईतच आहेत हे मात्र तुम्ही विसरू नका. तर आता रिक्षाचा परमिट स्थलांतरित होतं, रिक्षा स्थलांतरित होतं आणि मुंबईच्या RTOकडून चेंज ऑफ ॲड्रेसची NOC मिळते. म्हणजे पत्ता बदली करायचा आहे ही NOC मिळते. त्यासाठी तुम्हाला प्रथम तुम्ही राहता त्या ठिकाणचं आधार कार्डाचा पत्ता तुम्ही चेंज करा. ऑनलाईननं आधार कार्डाचा पत्ता तुम्ही चेंज करा. त्यानंतर तुमचा लायसन्सचा पत्ता बदली करा आणि मग चेंज ऑफ ॲड्रेसची NOC काढा. मग तुम्ही तुमची गाडी आणि तुमचं परमिट वगैरे सर्व तुमच्या लोकेशनवरती रजिस्ट्रेशन करा. म्हणजे समजा आता कितीतरी लोक इकडची मुंबईतली लोक नालासोपारा, वसई विरार, कल्याण, कर्जत, खोपोलीला राहायला गेलेले आहेत. तिथं त्यांनी मुंबईत जागेच्या अभावी त्यांनी ते तिकडे स्थिर झालेले आहेत. मग आणि परमिटचे पत्ते मात्र इकडचेच आहेत आणि हा आधार OTPद्वारे लोकेशन ट्रॅक होतं आणि ते सध्या वसई विरारला त्याची घरं आहेत राहतात. तर त्यांनी ताबडतोब तिथलं आधार कार्ड बनवा, पत्ता चेंज करा आधार कार्डाचा, लायसन्सचा पत्ता बदली करा आणि मुंबईच्या RTOकडून चेंज ऑफ ॲड्रेसची NOC काढा आणि विरार RTO समजा तुम्ही राहतायच्या एरियात किंवा महाराष्ट्रात कुठेही, मग तुम्ही सातारला राहावा, सांगलीला राहावा, नागपूरला राहावा, नंदुरबारला राहावा. म्हणजे तुमच्या ठिकाणी आता सध्या राहायला आहे तिकडं तुमच्या रिक्षाचा चेंज ऑफ ॲड्रेस म्हणजे तुमचं परमिट वगैरे सगळं तिकडचं होणार. तिकडून चेंज ऑफ ॲड्रेसची NOC दिली जाते. प्रत्येकानं आपापली कामं करून घ्या आणि हा व्हिडिओ सगळ्यांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद.